मी इकडून वसईला नाव ब्रिजवरती जातोय डायरेक्ट नाल. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता मी आलोय पनवेल रेल्वे स्टेशनला. मम्मी सोबत आलोय माझ्या. आता जाणार आहे आम्ही इकडून वसईला. आज नारसोपाऱ्याला जाणार आहे, कारण की तिकडे बँकेमध्ये काम आहे जरा मम्मीचं, त्याच्यामुळे आलोय आम्ही. आता आलो तळेगाववरून, रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि डायरेक्ट पनवेलला उतरलो. नांदेड पनवेल एक्सप्रेस पकडलेली. तेच आता इथून जाऊ. आता आम्हाला फिरून जावं लागेल, कारण की ट्रेन 2 तास लेट आले. त्याच्यामुळे जर इथून पनवेलवरून डायरेक्ट वसई ट्रेन होती 9, 9:15ची, तर ही ट्रेन आता 2 तास लेट झाली. त्याच्यामुळे ती इथं ट्रेन भेटली नाही आपल्याला, म्हणून आता दादरवरून फिरून जायला लागेल. बघू. तरी मी घाटकोपरला उतरेन आणि घाटकोपरवरून अंधेरी मेट्रो पकडून मेट्रोने जाईन. मी आता घाटकोपर मेट्रो स्टेशनला आणि इथून जाऊन डायरेक्ट अंधेरीला. पहिलं उतरलो मी कुर्ल्याला ट्रेनने, त्यानंतर मग आलो घाटकोपरला आणि आता चाललो मेट्रो. तर मी आलो आता अंधेरीला. मेट्रोने पहिल्यांदा आलेच ना इकडे मुंबईला. पुण्याला एकदा आलेली आहे ना मेट्रोने, आपण सगळ्या सोबत. आता पहिल्यांदाच मम्मी आले अंधेरी मेट्रोला. असं आहे. आता पोहोचलो. आता जाऊ पटकन. नारसोपाऱ्याला जायचंय, लवकर लेट झालाय. ट्रेनने 2 तास लेट करावलाय. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून जरा वेगळा वाटतं इकडे यायला ना. आता नाही तर इथून डायरेक्ट सरळ बाहेर पडायचं तिकडे तिकीट काउंटरच्या इकडे. सो मी आलो आता बँकेजवळ. आता बँकेत पटकन काम करू आणि जाऊ पटापट मावशीकडे जाऊ. त्यानंतर मग निघायचं डायरेक्ट परत जायला पुण्याला घरी. बघा आलो आता इकडे धनलक्ष्मी बँक मध्ये. सो फायनली आता बँकेतून निघालो. 1 ते 1.5 तासाला बँकेत टाइम लागला खूप, कारण की त्यांच्या काय मध्येच लंच ब्रेक झाला. मग तिथे अर्धा तास असाच वेटिंग झाला आणि बाकी कामाला 15 मिनिटं लागले. तर झाला 1 तास असाच वेस्ट केला. मी आलो आता नारसोपाऱ्याच्या एक्सप्रेसच्या ब्रिजवरती. जातोय डायरेक्ट नारसोपारा ईस्टला. इकडे मी आलोय भाई, खूप दिवसानंतर आलोय या ब्रिजवरती. मी जास्त करून इकडून बाईक करूनच येऊन गेलोय आणि 1-2 वेळा फक्त चालत आलोय. अरे वाटेल. सो मी आलो आता नारसोपारामध्ये नगिनदास एरियामध्ये. इकडे माझी मावशी राहते. तर आता मावशीच्या घरी पहिले जाणार आहे, मग तिकडे जेवण वगैरे. मग बघू, जास्त लेट झाला तर राहायला लागेल, नाही तर मग थोड्या वेळात 1 तासामध्ये निघू. मग पुण्याला जायला रात्र होईल. 10, 10:30 वाजू शकतील जाईपर्यंत घरी. आलो आता मावशीच्या घरी.
काय करते? बरी आहेस ना? हो. अरे नको राहू सो मित्रांनो, मी शेवटी थांबलेलो माझ्या घरी स्टेलाच. आता पहाटे पहाटे निघालोय आता पुण्याला जायला. वाजले आता किती 5:30 वाजले. 5 तासाची ट्रेन आहे, जुन्नर स्टेशनला पोहोचेल. त्यानंतर दादरवरून डायरेक्ट तळेगाव ट्रेन पोहोचलो घरी. 10:30 11:00पर्यंत पोहोचायला जायचं घरात. आता ट्रेनमध्ये सो फायनली आता उतरलो तळेगावला. आता जाऊ डायरेक्ट इकडून पार्किंग मध्ये बाईक काढू आणि सीधा डायरेक्ट घरी. नंतर मग घरी गेल्यावर डायरेक्ट मग फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट मग मला जायचंय जॉबला हाफ डे ने. चला आजचा ब्लॉग इथे संपवतो. बाय बाय.